मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवारांची एफ-आय-आर लिहायला घेतली. इतक्यात तिथे डीएसपी मुंडे आले आणि त्यांनी एफ-आय-आर घेण्यापासून थांबवलं. त्यानंतर काय प्रकार घडला ते पहा. तुमच्या विभागाचा माणूस गेला त्याच्यामध्ये आमचे काका गेला नेता गेला तुम्ही काय बोला तुम्ही बोला ना हे कशाला बोलताय मध्ये साहेब पहिली गोष्ट आम्हाला ऍप्लिकेशन द्यायची डोंट टीचर्स लॉ इज विथ अस डोंट टेल अस आम्ही आणलेलं सोबत अजितदादा यांच्या विमान अपघाताला कारणीभूत असणारी VSR व्हेंचर ही विमान कंपनी आणि त्याचबरोबर DJCA यांच्या विरोधात रोहित पवार आणि इतर आमदार एफ-आय-आर दाखल करायला मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेलते. एफ-आय-आर ही पोलिसांनी तिथे दाखल करायला घेतली. त्यानंतर DSP आला तिथे आणि त्यांनी ही एफ-आय-आर आम्ही दाखल करून घेणार नाही, तुम्हाला कुठे जायचे तिकडे जावा अशी हरीरवीची भाषा तो करू लागला. या DSPला कुणाचा फोन आला असेल एफ-आय-आर नोंदवण्यापासून रोखण्यासाठी, तर अर्थातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच आला असावा असा एक अंदाज आहे. एकीकडे अजितदादांना श्रद्धांजली व्हायची, आमचे मित्र होते वगैरे वगैरे असं एक भावनिक भाषण द्यायचं आणि दुसरीकडे त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या VSR व्हेंचर तसंच DJCA यांच्या विरुद्ध एफ-आय-आर ही नोंदवून द्यायची नाही असली दुटप्पी भूमिका राज्याचा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब घेत आहेत की काय अशी शंका या निमित्ताने येत आहे. आणि ते कुणाला वाचवायला पाहत आहेत, VSR व्हेंचर या कंपनीला आणि DJCAला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता काय होत आहे आणि अजितदादांचा घातपात आहे की काय अशी शंका अजून कुठेतरी वाढत चालली आहे. यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहित पवार चांगले संतापलेले पाहायला भेटले व त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि उद्या पुन्हा एकदा आपण बारामतीला जाणार, आज जर आमची एफ-आय-आर नोंदवून घेतली नाही तर उद्या बारामतीमध्ये 100,000 लोकांचं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसू. जोपर्यंत एफ-आय-आर दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही. हा लढा आपल्या सर्वांचा आहे. जर तुमचं खरंच दादांवर प्रेम असेल आणि तुम्हाला न्याय हवा असेल तर तुम्ही आपापल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफ-आय-आर दाखल करावी असं आव्हाने त्यांनी अजितदादा प्रेमींना राज्यभरातील केलं. त्यानंतर आता उद्या पुन्हा एकदा रोहित पवार बारामती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफ-आय-आर दाखल करतील. कारण ही घटना जी आहे ही बारामतीमध्ये झाली होती, त्यामुळे तिथंच एफ-आय-आर कदाचित उद्या दाखल होईल असंच प्रथमदर्श वाटत आहे. बघूया आता उद्या काय होते.